षट दर्शन. षट दर्शन म्हणजे भारतीय तत्वज्ञानातील 6 प्रमुख विचार प्रवाह किंवा पंथ, ज्यांना आस्तिक दर्शन असेही म्हणतात. हे 6 दर्शन वेदांना प्रमाण मानतात. भारतीय तत्वज्ञानामध्ये आस्तिक आणि नास्तिक असे 2 मुख्य प्रकार आहेत. नास्तिक दर्शन उदा. चार्वाक, जैन आणि बौद्ध वेदांची प्रमाणता स्वीकारत नाहीत, तर षट दर्शने वेदांना अंतिम सत्य मानतात. ही 6 दर्शने आणि त्यांचे प्रवर्तक खालीलप्रमाणे आहेत. 1. सांख्य दर्शन. संख्य दर्शन. प्रवर्तक महर्षी कपिल. मुख्य तत्व. हे दर्शन प्रकृती, भौतिक जग आणि पुरुष, आत्मा या 2 स्वतंत्र आणि शाश्वत तत्वांवर आधारित आहे. प्रकृती ही जड आणि निष्क्रिय आहे, तर पुरुष, आत्मा, चेतन आणि क्रियाशील आहे. पुरुष जेव्हा प्रकृतीसोबत जोडला जातो तेव्हा जगाची निर्मिती होते. या दर्शनानुसार मोक्ष म्हणजे पुरुष आणि प्रकृती यांचे वेगळे होणे. 2. योग दर्शन. योगा दर्शन. प्रवर्तक महर्षी पतंजली. मुख्य तत्व हे दर्शन सांख्य दर्शनावरच आधारित आहे, परंतु यात ईश्वराचे अस्तित्व मान्य केले आहे. योग दर्शनाचा मुख्य उद्देश आत्म्याला परमात्म्याशी जोडणे हा आहे. यासाठी अष्टांग योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या मार्गांचा उपयोग केला जातो. योगाभ्यासाद्वारे मानसिक आणि शारीरिक शुद्धी प्राप्त करून मोक्षाच्या दिशेने वाटचाल करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. 3. न्याय दर्शन. न्यायादर्शन. प्रवर्तक महर्षी गौतम. मुख्य तत्व या दर्शनाचा मुख्य भर तर्कशास्त्र, लॉजिक आणि ज्ञानमीमांसा, एपिस्टेमॉलॉजी यांवर आहे. योग्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी 4 प्रमुख प्रमाणे मानली जातात. प्रत्यक्ष, परसेप्शन, अनुमान, इन्फरन्स, उपमान, कंपॅरिझन आणि शब्द, व्हर्बल टेस्टिमॉनी. योग्य तर्काद्वारे आत्म्याचे ज्ञान प्राप्त करून मोक्ष मिळवणे हे या दर्शनाचे ध्येय आहे. 4. वैशेषिक दर्शन. वैशेषिका दर्शन. प्रवर्तक महर्षी कणाद. मुख्य तत्व हे दर्शन जगातील सर्व वस्तूंचे विश्लेषण करते. ते जगातील सर्व गोष्टींना द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय या 6 श्रेणींमध्ये विभागते. वैशेषिक दर्शनाने अणु, परमाणु आणि परमाणुवाद या संकल्पना मांडल्या, ज्यानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू लहान अणूंनी बनलेली आहे. या दर्शनानुसार योग्य ज्ञानाद्वारे मोक्ष प्राप्त करता येतो. 5. पूर्वमीमांसा. पूर्वमीमांसा. प्रवर्तक महर्षी जैमिनी. मुख्य तत्व या दर्शनाचा भर वेदांमधील कर्मकांडांवर आहे. यानुसार वेद हे अपौरुषेय, मानवनिर्मित नसलेले आणि नित्य आहेत, त्यामुळे ते सत्य आहेत. यज्ञासारखी वैदिक कर्मे आणि विधी योग्य प्रकारे केल्यानेच मोक्ष मिळवता येतो असे हे दर्शन सांगते. 6. वेदांत दर्शन. वेदांत दर्शन. प्रवर्तक महर्षी बादरायण. व्यासांनी वेदांत सूत्रांची रचना केली. मुख्य तत्व याला उत्तर मीमांसा असेही